दिवसाची सुरुवात बरोबर एका लहान खेडेगावामध्ये एक मुलगा आपल्या आई-वडिलांसोबत राहत असतो. 10 वर्षाचा मुलगा असतो आणि त्याच्या वडिलांची शेती खूप लहान असते. त्याच्यामध्येच ते मेहनत करायचे. परंतु जेवढं पोटाला पाहिजे तेवढं पुरेसं त्यांना त्याच्यातून मिळायचं नाही. हा 10 वर्षाचा मुलगासुद्धा बाहेर जाऊन काहीतरी काम करीत असे. त्याची आई खूप धार्मिक होती आणि ती त्याला नेहमी सांगायची, की जे काही थोडं आहे, त्याच्यातून पण एखादा गरजू असेल त्याला मदत करत राहा. आणि ती नेहमी प्रार्थनाशील असायची आणि आपल्या मुलाला चांगले संस्कार देत होती. परंतु ह्या कठीण काळामध्ये अजून कठीण प्रसंग ह्या मुलावर आले. आजारपणाच्या साथीमध्ये त्याचे आई आणि वडील दोन्ही मरण पावले आणि आता हे एकटा पडला. मग आता काय करायचं म्हणून तो गावामध्ये जायचा. जे कोणी त्याला काम द्यायचे ते घ्यायचा तो आणि त्याबद्दल त्याला जे काही थोडंफार मिळायचं खायला ते घेऊन तो आपल्या घरी यायचा. काही वेळा थोडंसं खायला मिळायचं, काही वेळा तो उपाशी झोपायचा आणि असे दिवस जात असताना एक दिवस त्याला कामाच्या ठिकाणाहून चांगला एक मोठा पाव मिळाला आणि थोडासा भात मिळाला आणि त्याला वाटलं की आज मी चांगलं काहीतरी जेवेन, मी चांगलं काहीतरी खातो आज रात्री आणि मग झोपेन. आणि तो रस्त्याने येत असताना एका झाडाखाली एक खूप म्हातारा माणूस त्याला दिसला आणि तो काठीच्या आधाराने बसला होता आणि त्या मुलाला बघितल्यावर त्याने त्याला हाक मारली आणि सांगितलं, मी 2 दिवस काही खाल्लं नाही, मला तू काहीतरी खायला देशील का? आणि ह्या मुलाने विचार केला, मी काय करू आता? जर मी ह्याला एक पाव दिला तर मला थोडासाच भात आहे तोच खावा लागेल आणि आज पण मला अर्धपोटी उपाशी झोपावं लागेल. परंतु त्याला त्याच्या आईचे शब्द आठवले. त्या आईने सांगितलं, जर तुझ्याकडे थोडं असेल त्यामधून पण एखादा गरजू असेल त्याला मदत करत राहा. आणि त्याने तो पाव त्या म्हाताऱ्या माणसाला दिला. नदीतून थोडंसं पाणी आणलं आणि त्याला प्यायला सुद्धा दिलं आणि त्यानंतर तो घरी आला. थोडासा भात जो उरलेला होता तो खाल्ला आणि झोपून गेला. 2 दिवसांनी त्या गावामध्ये अचानक एक मोठा रथ आला आणि खूप घोडे त्या रथाला बांधले होते. आजूबाजूला शिपाई होते आणि त्यामधून राजा उतरला आणि राजा उतरल्यानंतर सर्व लोक त्या ठिकाणी गावाचे जमा झाले आणि त्या राजाची नजर सगळीकडे फिरत होती आणि सर्वकडे फिरत असताना त्या मुलावर त्याची नजर येऊन ठेपली आणि त्याने त्या मुलाला जवळ बोलवलं आणि त्याला सांगितलं. तो मुलगा जवळ गेला त्या ठिकाणी आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला, कारण ज्या म्हाताऱ्याला 2 दिवसापूर्वी त्याने पाव खायला दिला होता, पाणी प्यायला दिलं होतं, त्याच्यावर दया केली होती, तोच हा राजा होता. आणि त्या मुलाला इतका आश्चर्याचा धक्का बसला की राजाला मी मदत केली आणि राजाने त्याला जवळ बोलवलं आणि सांगितलं, तू दयाळू आहेस, इतरांना मदत करणार आहेस, मला कोणीही मुलगा नाही आणि माझ्या राज्याच्या गादीवर बसण्यासाठी मी अशाच मुलाची शोध घेत होतो जो माझ्यासारखा माझ्यानंतर माझ्या राज्यावर राज्य करेल, लोकांची मदत करेल, लोकांची काळजी घेईल. आजपासून मी तुला दत्तक घेतलं आहे. आणि असं बोलून तो सर्वांच्या समक्ष त्या मुलाला आपल्या राजवाड्यामध्ये घेऊन जातो आणि त्याला राजकुमार बनवतो. आपल्याकडे जे थोडं असेल त्यातून सुद्धा मदत करण्याचा प्रयत्न करा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. नीतिसूत्र ह्याचं 19वा अध्याय 17वा वचन, प्रोव्हर्ब्स चॅप्टर 19 अँड वर्स 17. जो दारिद्र्यावर दया करतो तो परमेश्वराला उसने देतो, त्याच्या सत्कृत्याची फेड तो करेल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.